आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। महालक्ष्मी मंदिरातील ती व्हायरल पोस्ट खोटी, प्रशासनाचा खुलासा। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील राधा रमन दास या अकाउंटवरून प्रसारित करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर येथे अन्य धर्मीय व्यक्ती बीफ घेऊन आल्याचा दावा करण्यात आला असून त्यानंतर धार्मिक घोषणा दिल्याचा दावा मजकूर पोस्टमध्ये नमूद करण्यात आला आहे। मात्र या पोस्टसोबत जोडण्यात आलेला व्हिडिओ हा प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वी ज्योतिबा डोंगर मंदिर येथे घडलेल्या मारहाणीचा असल्याचे समोर आले आहे। याबाबत महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवराज नायकवडे म्हणाले, एक्स या समाज माध्यमातून राधा रमनदास या अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्ट प्रकाशित झाली होती आणि ती संपूर्ण बनावट पोस्ट होती आणि असा कोणताही प्रकार मंदिर किंवा आवारात घडलेला नाही। तरी भाविकांनी अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता याची संपूर्ण खात्री करून घ्यावी आणि अशा समाजविघातक प्रवृत्तींना कोणत्याही पद्धतीने खतपाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी। यामध्ये आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार याच्या पुढची कारवाई आपण सुरू केलेली आहे। अशा गोष्टी आम्ही गांभीर्याने घेत आहोत। लोकांना असं आवाहन करतोय की अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक वातावरण बिघडेल अशा या गोष्टी करणाऱ्यांनाही कडक शब्दात सांगतो की यामध्ये आम्ही कोणतेही हायगाई न करता कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत। संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी महालक्ष्मी मंदिराचे मुनीश्वर पुजारी म्हणाले, ही निव्वळ अफवा आहे, असे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि शक्यताही नाही। लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये। ज्यांनी कोणी अफवा किंवा सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहे त्यांच्या विरुद्ध रीतसर पोलीस स्टेशनमध्ये कारवाईसाठी निवेदन दिलेलं आहे। पोलीस योग्य ते कारवाई करतील। लोकांनी सजग आणि सतर्क राहावं, अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता सहकार्य करावं। यापुढे कुणी असे गैरकृत्य करू नये असे एक आव्हान आहे। असे कोणी केल्यास त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आणि या प्रकारचे आव्हान श्रीपूजक मंडळातर्फे आम्ही नेहमीच करत असतो। तेवी नागरिकांनी आणि देवी भक्तांनी सतर्क राहावे। भाविकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक यांना संबंधितावर कारवाई करण्याचे श्री करवीर निवासिनी अंबाबाई हकदार श्रीपूजक मंडळ यांनी निवेदन दिले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।